नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे आधुनिक पद्धतीने डोळ्यांचं प्रत्यारोपण आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर स्वप्नील भालेकर. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर स्वप्नील भालेकर हे नेत्र शल्य चिकित्सक आहेत. सध्या डॉक्टर विजन केअर सेंटर सुपर स्पेशलिस्ट आय हॉस्पिटल शिरूर जिल्हा पुणे इथं कार्यरत आहे. विजन केअर सेंटर शिरूर हे सरकारमान्य केराटोप्लास्टी सेंटर आहे आणि शिरूर सारख्या शहरात सुद्धा डॉक्टरांनी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या सध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर रुबी हॉल क्लिनिक पुणे इथं दर शुक्रवारी कार्यरत असतात. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सुद्धा आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्ही दिलेल्या या क्रमांकावर नक्की संपर्क करा. आमचा क्रमांक आहे 022 668 99263. डॉक्टरांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय फार महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की वैद्यकीय दृष्ट्या नेत्ररोपण म्हणजे नेमकं काय? साधारणतः जर आपण डोळ्याची रचना पाहिली तर डोळ्याचा जो पुढील भाग असतो त्याच्यामध्ये एक पारदर्शक भिंगासारखं आवरण असतं, ज्यालाच आम्ही कॉर्निया मेडिकल टर्म्समध्ये किंवा मराठीमध्ये आपण बुबुळ असं म्हणतो. तो जो भाग आहे तो बेसिकली आपली जी लाईट पुढून डोळ्यावरती येते ती मागच्या पडद्यावरती फोकस करण्याचं काम करतो. आता जेव्हा काही कारणांमुळे किंवा काही आजारांमध्ये हा जो पारदर्शक भाग किंवा कॉर्निया जो आहे किंवा बुबुळ जे आहे ते अपारदर्शक होतं आणि त्या रुग्णांमध्ये आपण मृत व्यक्तीने दान केलेल्या डोळ्यामधनं जे पारदर्शक बुबुळ काढून त्याच्यामध्ये लावलं जातं आणि परत त्याची जी फोकस करण्याची ॲबिलिटी आहे ती परत येते, त्यालाच आपण नेत्ररोपण असं म्हणतो. महत्त्वाचं म्हणजे नेत्ररोपण म्हणजे आपण फक्त जे डोळ्याचं पुढील भाग जे पारदर्शक भाग आहे किंवा कॉर्निया जो आहे तेवढाच बदलतो, आपण पूर्ण डोळा बदलू शकत नाही, तर त्यालाच आपण नेत्ररोपण असं म्हणतो. नक्कीच. नेत्ररोपण म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं. सर, जर का बघितलं तर आजकाल डोळ्यांचे वेगवेगळे आजार सुरू झालेले आहेत, तर नेमक्या कोणत्या आजारांवर हे नेत्ररोपण किंवा बुबुळ रोपण जे आहे ते महत्त्वाचं केलं जातं? ओके. मेनली ज्या केसेस आमच्याकडे येतात नेत्ररोपणासाठी त्यामध्ये मेन केसेस म्हणजे जर डोळ्याला संसर्ग झाला किंवा काही इन्फेक्शन झालं किंवा संक्रमण झालं तर त्यानंतर जेव्हा जखम भरल्यानंतर डोळ्याला जो व्रण राहतो त्याच्यामध्ये जे पांढरटपणा बुबुळाला येतो किंवा पारदर्शकता कमी होते त्यावेळेला आपल्याला बुबुळ रोपण करावं लागतं. तसेच काही इजा झाल्यामुळे किंवा इवन उपजत सुद्धा काही लोकांच्या डोळ्यामध्ये जी बुबुळाची पारदर्शकता आहे ती कमी होते. काही आजारांमध्ये पारदर्शकता बुबुळाची तशीच राहते, परंतु जे बुबुळाचा शेप आहे किंवा आकार आहे तो बदलल्यामुळे जी पुढची किरणं आहे ती मागच्या पडद्यावरती फोकस होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा अंधत्व येते किंवा दृष्टी कमी होऊ शकते आणि अशा रुग्णांमध्ये आपल्याला बुबुळ रोपणाची किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनची गरज पडते. नक्कीच. नेत्ररोपण म्हणजे काय किंवा बुबुळ रोपण म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं, मात्र यामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या पद्धती असतात का आणि त्या कशा पद्धतीने केल्या जातात? बरोबर. पूर्वी जेव्हा बुबुळ रोपण करायचो आम्ही त्यावेळेला एकच गेल्या 50 वर्षांपासून एकच मेथड अवेलेबल होती ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण बुबुळाचा जो पूर्ण थिकनेस बुबुळ आहे ते बदलला जायचं, पूर्ण बुबुळ बदलला जायचं. पण आता जसं जसं सायन्स ॲडव्हान्स होतं तसं तसं आपल्याला लक्षात यायला लागलंय की काही आजार जे आहेत ते फक्त बुबुळाच्या पुढच्या भागाला होतात आणि काही आजार हे बुबुळाच्या मागच्या भागाला होतात. तर अशा वेळेला जे आता ॲडव्हान्स ट्रान्सप्लांटेशन आपण करतो त्याच्यामध्ये बुबुळाचा फक्त पुढचा भाग जो ट्रान्सप्लांट केला जातो किंवा बदलला जातो आणि ज्या रुग्णांमध्ये बुबुळाचा मागील भाग खराब झालेला आहे किंवा आतील भाग खराब झालेला आहे तर तेवढाच आपण बदलतो. तर अशा प्रकारे आपण याला लॅमेलर केराटोप्लास्टी किंवा लेअर बाय लेअर बुबुळ बदलणे अशा प्रकारचे ट्रान्सप्लांट असतात. नक्कीच. आपल्याला अजून एक बोलायचं आहे, मात्र पहिला प्रश्न आलेला आहे. दिलीप वराडे बोलतायत जालन्याहून. दिलीप, बोला, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. डॉक्टर माझ्या डोळ्यामध्ये हॅलो बोला. सकाळी उठून हॅलो बोला, आपला आवाज येतोय. दिलीप, थेट प्रश्न विचारा. सर्वांना विचारायचं की उठल्यानंतर पाणी नक्कीच. दिलीप, आपला प्रश्न कळलेला आहे. सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, सकाळी उठल्यानंतर डोळ्यातून त्यांच्या पाणी येतं तर त्यावर नेमका काय उपाय? सकाळी उठल्यानंतर डोळ्यातून पाणी येते याची बरीच कारणे असू शकतात. मेन कारण त्याच्यामध्ये असू शकतं की तुम्हाला ड्राय आईज किंवा डोळ्यांचा जर कोरडेपणाचा जर त्रास असेल तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर डोळ्यातनं पाणी येऊ शकतं किंवा काही रुग्णांमध्ये डोळ्याची जी पापणी असते ती पापणी एवढी लूज असते की रात्री झोपताना जर उशीवरती आपण डोकं खाली ठेवून झोपलो तर बऱ्याचदा ती पापणी उलटी होते आणि उशीवरती घासली जाते, त्यामुळे सुद्धा डोळ्यातनं पाणी येऊ शकतं. नक्कीच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. गायत्री बोलतायत मुंबईहून. गायत्री, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. बोला. आपल्या दोघांनाही नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, मला असं विचारायचं आहे की हे जे आधुनिक पद्धतीने जे प्रत्यारोपण केलं जातं तर त्या ह्याच्यात जसं किडनी ट्रान्सप्लांट करतात तेव्हा शुगर असलेल्या व्यक्तीचं चालत नाही, तसं ह्या डोळ्यांच्या बाबतीत असू शकतं का?
आणि नसेल तर का नाही, हा पहिला प्रश्न. आणि त्याचं लाईफ किती असतं, जे आपण बदल करणार तर त्याचं लाईफ किती असतं, आणि खर्च किती, मुख्य म्हणजे ते महत्वाचं आहे, खर्च किती येतो याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. ओके. सो पहिला प्रश्न तुमचा जो आहे की मधुमेह असलेल्या रुग्णांचं जे आपण बुबुळ किंवा डोळा घेणार आहोत ट्रान्सप्लांटसाठी तो चालतो का, तर डोळ्याला असं कुठलंही कॉन्ट्राइंडिकेशन किंवा असा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. आपण मधुमेह झालेल्या रुग्णांचा डोळा किंवा बुबुळ हे सेफली आपण दुसऱ्या डोळ्यामध्ये ट्रान्सप्लांट करू शकतो. त्याचं कारण एवढंच आहे की मेनली जे शुगरमुळे किंवा मधुमेहामुळे होणारे जे आजार आहेत किडनीला वगैरे ते रक्तवाहिन्यांथ्रू होतात, आणि जे आपण बुबुळ डोळ्यातनं दुसऱ्या डोळ्यात ट्रान्सफर करतो किंवा ट्रान्सप्लांट करतो त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या कुठल्याही नसतात. त्यामुळे जर त्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन नसेल तर आपण सेफली तो डोळा ट्रान्सप्लांटसाठी वापरू शकतो. बरोबर. दुसरा प्रश्न होता आयुष्य किती असतं हे जर ट्रान्सप्लांट केलं तर. हे प्रत्येक याच्यावरती डिपेंड असतं की आपण कुठल्या कारणासाठी डोळ्याचं बुबुळरोपण केलेलं आहे. जर लहान मुलांमध्ये आपण डोळ्याचं बुबुळरोपण केलं तर त्याचे लवकर फेल होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त असतात. पण काही रुग्ण असेही आहेत की ज्यांच्यामध्ये बुबुळरोपण केल्यानंतर आजवर 30 ते 40 वर्ष ती बुबुळ अजूनही तसेच चालू आहे. साधारणपणे जर रिस्क फॅक्टर्स रिजेक्ट होण्याचे जास्त असतील किंवा शरीराने ते बुबुळ नाकारण्याची शक्यता असेल तर मात्र ते बुबुळ लवकर फेल होऊ शकतं. नाही झालं तर ते बुबुळ 10 वर्षापासून 40 वर्षापर्यंत किती वर्ष टिकू शकतं. नक्कीच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. हिराबाई जाधव बोलतायत नाशिकहून. बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या मिस्टरांना फंगल इन्फेक्शन झालं होतं, तर त्या फंगल इन्फेक्शन मध्ये त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झालेला आहे. तर हा मॅडम, माझ्या मिस्टरांना फंगल इन्फेक्शन कळला तुमचा प्रश्न कळला. आपण उत्तर जाणून घेऊया. त्यांना फंगल इन्फेक्शन झालं होतं. फंगल इन्फेक्शन जे बुबुळाचं, जसं मगाशी मी सांगितलं, हे एक संसर्ग आहे बुबुळाचा. तर बुबुळ हे नॉर्मली पारदर्शक असतं. तर आपण जेव्हा फंगल इन्फेक्शन होतं त्यावेळेला त्या बुबुळाची पारदर्शकता कमी होऊन एक पांढरा व्रण त्या बुबुळावरती सोडला जातो. अशा वेळेला आपण बुबुळ बदलून जे पारदर्शक बुबुळ मृत व्यक्तीचं दान केलेलं घेऊन जे डोळ्यात बसवणार त्याने बऱ्यापैकी दृष्टी परत येते आणि त्या डोळ्याला दृष्टी दिली जाऊ शकते. नक्कीच. पुढचा प्रश्न आलेला आहे. बबन काकरे बोलतायत औरंगाबादहून. बबन, बोला, प्रश्न विचारा. मॅडम, माझी मुलगी 10 वर्षाची, तर तिचा पिवळ्या पाण्याचा आजार आहे. मी डॉक्टरांना दाखवलं, परंतु तिची जी नजरेचे जे नस आहे तर त्या कमजोर असल्यामुळे डॉक्टर थांबा म्हणले. मला सर एक विचारायचं आहे की तिचं वय जरा जास्त झालं तर ते करायला अडचण येईल का, किंवा काय होईल ते विचारायचं. तिरळेपणामुळे जर नजर कमी झालेली असेल तर बऱ्याचदा काय असतं की जेव्हा डोळ्यातून आपल्या मेंदूकडे लाईट नेणारी जी नस असते किंवा जो मेंदू ती जी प्रतिमा आहे ती परसिव्ह करतो किंवा मेंदू बघतो, तर लहानपणामध्ये जेव्हा 6 महिन्याच्या आधी जर एक डोळा तिरळा झालेला असेल तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये परत नजर आणणं शक्य होत नाही, कारण की तो मेंदू त्याला रिस्पॉन्स करत नाही जरी आपण डोळे बदलले तरी. त्यामुळे अशा प्रकारामध्ये जिथे डोळ्याचा मागचा भाग रेटिना खराब झालेला असेल किंवा नस दाबली गेलेली असेल जसं त्यांनी सांगितलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला बुबुळ रोपण करून नजर देता येत नाही. कारण बुबुळ रोपणामध्ये आपण फक्त पुढची साईड डोळ्याची बदलतो, मागच्या साईडला आपण काहीच करू शकत नाही. नक्कीच. पुढचा प्रश्न आलेला आहे. शीतल कुंभार बोलतायत मुंबईहून. शीतल, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो शीतल, आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. आवाज कमी करा टीव्हीचा. हॅलो, हा मॅडम मी बोलतेय. माझ्या भावाला ना संध्याकाळचं दिसत नाही. माझ्या भावाला ऍक्च्युली कळालं शीतल, संध्याकाळचं दिसत नाही तुमच्या भावाला, काय सांगता? जो संध्याकाळचं दिसत नाही त्याला आपण रात अंधळेपणा असं म्हणतो. आणि हा अगेन मी जसं सांगितलं मगाशी की हा रेटिनाचा किंवा मागच्या डोळ्याच्या मागच्या पडद्याचा आजार आहे. याच्यामध्ये कुठलाही डोळा बदलून आपल्याला नजर देता येत नाही. हा उपजत आजार आहे. अजून याच्यावरती बरंच संशोधन चालू आहे, पण अजूनपर्यंत तरी याच्यामध्ये काही उपाय आपल्याला सापडलेला नाहीये. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, जसं तुम्ही मगाशी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या नेत्ररोपणाच्या, तर या वेगवेगळ्या पद्धती जेव्हा आपण वापरत असतो हे नेत्ररोपण करताना किंवा बुबुळ रोपण करताना, तर त्यावेळेला कोणत्या तपासण्या त्या रुग्णांनी करणं आवश्यक असतं? जेव्हा रुग्ण आमच्याकडे पहिल्यांदा अंधत्व आलं म्हणून येतो त्यावेळेला पहिले तर आम्ही हे डिसाईड करण्याचा प्रयत्न करतो की फक्त डोळ्याचा पुढील भाग खराब आहे की मागच्या भागाला सुद्धा काही परिणाम झालेला आहे. याच्यामध्ये मेनली आम्ही चेक करतो की जेव्हा आम्ही स्लिट लॅम्पवरती किंवा आमच्या दुर्बिणीवरती जेव्हा आम्ही डोळा तपासतो त्यावेळेला विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. आणि तसेच सोनोग्राफी ही खूप महत्वाची टेस्ट याच्यामध्ये केली जाते, ज्याच्यामध्ये जरी बुबुळ ट्रान्सपरंट नसलं तरी सोनोग्राफी थ्रू आपण थोडी आयडिया घेऊ शकतो की डोळ्याचा जो मागील भाग
आहे तो व्यवस्थित काम करतोय का म्हणण्यापेक्षा तो व्यवस्थित आहे का, डोळ्याचा रेटिना सरकलेला तर नाहीये, किंवा मागची नस जी आहे ती काचबिंदूमुळे खराब झाली आहे का. मेनली काचबिंदू वगैरे असेल तर आपल्याला त्या बुबुळरोपणामध्ये जास्त फरक पडत नाही किंवा नजर देता येत नाही. त्यामुळे मेनली आम्ही सोनोग्राफी करून हे ठरवतो की मागचा भाग डोळ्याचा कसा आहे आणि मगच बुबुळरोपणाचा निर्णय घेतला जातो. नक्कीच. पुढचा प्रश्न आलेला आहे कपिल भोयर बोलतायत संगमनेरहून. कपिल बोला, प्रश्न विचारा. हॅलो कपिल बोला. नमस्कार, मी कपिल पवार बोलतोय संगमनेरवरनं. मला डॉक्टर साहेबांना एक प्रश्न आहे की रेटिना जो आजार आहे हा रेटिना आजार बरा होऊ शकतो का? कपिल, तुमचा जो प्रश्न आहे, रेटिना हा आजार नसून रेटिना हा डोळ्याचा एक भाग आहे आणि रेटिनाचे जे आजार असतात त्याचा डिपेंड राहील की रेटिनाचा कुठला आजार आहे त्याच्यावरती तो बरा होऊ शकतो का. जर रेटिना फक्त पुढे सरकलेला असेल किंवा रेटिनाला असे काही आजार असतात जे आपण ठीक करू शकतो तर त्या आजारावरती ते डिपेंड राहील की आपण तो आजार ठीक करू शकतो की नाही. नक्कीच. बुबुळ बदलल्यानंतर ते रिजेक्ट होण्याची शक्यता किती असते हे सुद्धा मला जाणून घ्यायचे. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉक टाइम. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला प्रश्न आलेला आहे. वर्षा बोलतायत देवगडहून. वर्षा बोला, प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, मी वर्षा जेवारी देवगडहून बोलते. बोला वर्षा, प्रश्न विचारा. हॅलो बोला, आपला आवाज येतोय आमच्यापर्यंत. हॅलो नमस्कार डॉक्टर, मी वर्षा जेवारी देवगडहून बोलते. मला रिॲक्शन आली होती 93 साली. माझा डोळा पूर्ण निकामी झालाय, अश्रूच्या वाहिन्या सगळ्या सुकलेल्या आहेत आणि बुबुळ पूर्ण पांढरा झालाय आणि पापणी उलटून त्याला सारखे केस येतात. त्याच्यावर काय इलाज आहे का? खूपच चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. बेसिकली जी रिॲक्शन आल्यामुळे डोळे खराब होतात किंवा त्या जे बोलल्या की माझे डोळे पूर्ण पांढरे झालेले आहेत, तर ही जी पर्टिक्युलर रिॲक्शन पूर्वीच्या काळी जेव्हा आपण सल्फा ड्रग्ज जास्त वापरायचो किंवा आजकाल सुद्धा काही रुग्णांना काही औषधांना रिॲक्शन येते, त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची त्वचा चढते किंवा डोळे पूर्णपणे कोरडे पडतात. तर अशा रुग्णांमध्ये एकतर आपल्याला जे नॉर्मल बुबुळरोपण आपण करतो ते याच्यामध्ये टिकत नाही किंवा ते बुबुळ वितळून जातं. म्हणून आपल्याला एक स्पेशल प्रकारचं कृत्रिम बुबुळरोपण याच्यामध्ये करावं लागतं. कृत्रिम बुबुळरोपणामध्ये पण आपल्याला याच्यामध्ये तोंडातली त्वचा काढून त्या बुबुळावरती लावावी लागते त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, कारण डोळ्यामध्ये पाणी असल्याशिवाय कुठलाही बुबुळ याच्यामध्ये टिकू शकत नाही. म्हणून ह्या रुग्णांना, या आजाराला आपण स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणतो, ज्याच्यामध्ये रिॲक्शन आलेली असते किंवा काही लोकांना इव्हन चिकन पॉक्स नंतर किंवा कांजणे आल्यानंतरही तसं होतं. तर डोळा जर पूर्णपणे कोरडा पडला असेल तर त्यांना पूर्ण दृष्टी देता येते. फक्त त्यासाठी जे ट्रान्सप्लांट केलं जातं किंवा बुबुळरोपण केलं जातं ते वेगळ्या प्रकारचं कृत्रिम बुबुळरोपण असतं. नक्कीच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. हरिभाऊ बोलतायत मालवणहून. बोला, प्रश्न विचारा. मॅडम, डॉक्टर साहेब, मला डोळ्यातून पाणी येतो सकाळी झोपेतून उठल्यानंतर. डोळ्यातून पाणी येतं. या प्रश्नाचं आपण आत्ताच उत्तर दिलं की याच्यामध्ये जर डोळ्यांचा कोरडेपणा तुम्हाला असेल तर सकाळी उठल्यानंतर डोळ्यातनं पाणी येऊ शकतं आणि कोरडेपणाला काही औषधं टाकल्यानंतर ते पाणी कमी होऊ शकतं. नक्कीच. पुढचा प्रश्न आलेला आहे. परेश राणा बोलतायत डोंबिवलीहून. परेश बोला, प्रश्न विचारा. सर नमस्कार. सर, मी मुलाचं हे केलं, चेकिंग केलं, त्याच्यामध्ये सांगितलं SPH+5.5 SCYL+2.5 आणि ऍक्सेस दाखवलंय 100 आणि नंतर मग दुसऱ्या डोळ्यात दाखवलंय SPH+6.0 आणि CYL+2.0 आणि ऍक्सेस दाखवलं 90. मग आता माझ्या मुलाचं वय आहे आता 12 चालू आहे. तर मग एक्झॅक्टली जर म्हणजे पुढे जाऊन शस्त्रक्रिया केली वगैरे जाऊन काय प्रॉब्लेम होणार नाही ना, की काय एक्झॅक्टली करायचं मला तुम्ही गाईड करा प्लीज सर. हा जो तुम्ही आता एक्सप्लेन केला आहे, जे नंबर तुम्ही सांगत होता तो बेसिकली डोळ्याचा नंबर आहे किंवा चष्म्याचा नंबर आहे. साधारणतः आपल्या डोळ्याची लांबी जर नॉर्मल लांबीपेक्षा थोडी कमी असेल तर आपल्याला डोळ्याचा मोठा प्लस नंबर लागू शकतो आणि असा प्लस नंबर 12 वर्षाच्या वयात तर आपल्याला 22 वर्षाच्या वयापर्यंत चष्मा वापरणे हा एकमेव पर्याय याला आहे. चष्मा वापरून याला चांगली नजर येऊ शकते आणि साधारणपणे 22 वर्षाच्या वयानंतर जेव्हा डोळ्याची लांबी वाढायची किंवा कमी व्हायची थांबेल किंवा नंबर स्टेबल होईल त्यावेळेला आपण त्याच्यावरती काही उपाय करू शकतो आणि याच्यामध्ये कुठलाही धोका नाही. हा फक्त डोळ्याला नंबर आहे आणि त्याने त्याला व्यवस्थित दिसू शकतो. नक्कीच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. गजानन बोलतायत वाशीहून. बोला, प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझ्या डोळ्यावर अटॅक आलेला आहे 10 महिने अगोदर आणि तो पूर्णपणे आता बंद झालेला आहे. मी त्या वेळेस मला काही दिसत नाही. गजानन, तुमचा प्रश्न नीट कळालेला नाहीये, कृपया पुन्हा प्रश्न विचारा.
म्हणलं माझा डोळा बंद झालेला आहे. डॉक्टर म्हणणं आहे तर अटॅक आलेला आहे. अटॅक आलेला आहे? हा. तर दिसत नाही मला एका डोळ्यानं काहीच 10 महिन्यापासून. नक्कीच. त्यांचं म्हणणं अटॅक आलेला म्हणजे तुमच्या डोळ्याची जी मागची नस आहे जी मेंदू आणि डोळ्याला कनेक्ट करते किंवा डोळ्याकडनं मेंदूकडे लाईट घेऊन जाते, त्या नसचा जो ब्लड सप्लाय आहे किंवा रक्तवाहिन्या त्याला सप्लाय करणाऱ्या त्या ब्लॉक झाल्यामुळे ती ट्रान्समिशन बंद झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीही करता येणार नाही. ज्या डोळ्याची नजर गेली आहे त्याला परत आणता येणार नाही, परंतु हे का झालं, रक्तवाहिन्या का ब्लॉक झाल्या याची कारणं शोधणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या जनरल डॉक्टरला किंवा फिजिशियनला दाखवून घेणं आवश्यक आहे. काही हृदयाचा प्रॉब्लेम किंवा डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर यासारखे काही आजार असतील तर त्याच्यामध्ये असं होऊ शकतं, तर त्या आजारांच्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. पुढचा प्रश्न आलेला आहे, शेखर देशपांडे बोलतायत नाशिकहून. शेखर बोला, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. मी देशपांडे बोलतोय. माझ्या मुलाचे डोळे जे आहेत ते बुबुळ, त्यांचं पॉइंटेड शंकाकृती आहे, तर त्याच्यावर प्रत्यारोपण होऊन काही उपयोग होईल का आणि खर्च किती आहे? बरोबर. जे त्यांनी जो मुद्दा मांडला की बुबुळ अंडाकृती आहे, तर बऱ्याचदा डोळ्याच्या बुबुळाच्या पुढच्या भागातील आजारांमुळे ज्याला आम्ही किरॅटोकोनस म्हणतो त्याच्यामध्ये बुबुळाचा शेप गोलाकार न राहता तो अंडाकृती बनतो आणि अशा अंडाकृती झालेल्या बुबुळालाच आम्ही किरॅटोकोनस असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपण जर किरॅटोकोनस आजार असेल तर आपण बुबुळ रोपण करून किंवा डोळ्याचा फक्त पुढील भाग बदलून आपण परत नजर देऊ शकतो. पण याच्यासाठी काही आधी ज्या तपासण्या असतात, जसं कॉर्नियल टोपोग्राफी नावाची टेस्ट असते ज्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल उपजत अंडाकृती डोळ्याचा शेप आणि किरॅटोकोनसमुळे झालेला अंडाकृती शेप यामध्ये पहिल्या तर आपल्याला डिफरन्शिएट करावा लागेल आणि मगच आपण सांगू शकतो की बाबा याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सप्लांट करून फायदा होईल की नाही होईल. नक्कीच. नेत्ररोपणाच्या आधुनिक पद्धतीबद्दल आपल्याला अजूनही जाणून घ्यायचंय, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटतोय. पाहत राहा टॉक टाइम. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला प्रश्न आलेला आहे, अमोल कुंभार बोलतायत साताऱ्याहून. अमोल बोला, प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. मला ऍक्च्युली रेटिनाचा जेनेटिक प्रॉब्लेम सांगितला होता. मला रात्रीच दिसत नाहीये, तर माझी नजर आहे ती रात्री दिसत नाहीये, पण दिवसाची नजर आहे ती कमी होत चाललेली आहे. ते त्याच्यामुळे चाललेली कमी होत, आणि माझी नजर स्टेबल राहण्यासाठी काय करता येईल? जसं मगाशी आपण सांगितलं की हा सुद्धा एक उपजत आजार असून ज्याच्यामध्ये डोळ्याच्या ज्या रेटिनाच्या किंवा मागच्या पडद्याच्या ज्या पेशी आहेत ज्या हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा रात्री नजर कमी होते आणि नंतर दिवसा सुद्धा नजर कमी व्हायला लागते. याच्यामध्ये अजून तरी आपल्याकडे काही उपाय नाहीये किंवा याला स्टेबल करण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काहीही उपचार करता येत नाही आणि ती नजर हळूहळू दिवसातली कमी होत जाते, ते सुद्धा आपल्याला थांबवता येत नाही. नक्कीच. अप्पासाहेब चौधरी बोलतायत नवी मुंबईहून. बोला, प्रश्न विचारा. मॅडम, माझ्या डोळ्यात आहे ना पडदे आले माझ्या डोळ्याला, तर मी एका डोळ्याचं ऑपरेशन केलेलं, पण परत अजून ते माझ्या डोळ्याला पडदे आलेले आहेत मॅडम, तर त्यासाठी उपाय सांगा ना. नक्कीच. तुमच्या डोळ्यावरती जे पडदे आलेले आहेत ते कुठल्या कारणामुळे आलेत हे आपल्याला आधी बघावं लागेल. जर नॉर्मल